हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना मसाले, खाओ डबल खिलाओ डबल। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आत्ताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी येते आहे। नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट आता तयार झालेला आहे। उद्या 7 न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यामुळे नेमकं काय काय होऊ शकतं आणि महाराष्ट्रात वरचा जो सगळा राजकीय पेच आहे त्यावर त्याचे कसे परिणाम होऊ शकतात? सौरभ, खरं तर नबाम रेबिया हे नाव जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला आता जवळपास माहिती झालेलं आहे, कारण सत्ता संघर्षामध्ये वारंवार या केसचा उल्लेख जो आहे तो व्हायचा। मुळामध्ये ही केस इतकी महत्त्वाची का आहे, कारण 2016 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जे घडलं त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा एक निकाल होता, जो नबाम रेबिया निकाल म्हणून ओळखला जातो। आणि त्या निकालाच्या द्वारे विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात जर अविश्वास प्रस्तावाची नोटीस असेल तर त्यांना अपात्रतेचा अधिकार नाहीये। त्या संदर्भात हा एक मुद्दा त्याच्यात समोर आलेला होता। आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं ते याच निकालाचा आधार घेऊन घडलं, कारण आपल्याला माहिती आहे की ज्या क्षणी म्हणजे हे बंड झालं, शिवसेना च्या गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे सुरतच्या आणि गुवाहाटीच्या दिशेने निघाले, तेव्हा त्यांनी पहिलं काम काय केलं तर विधानसभा उपाध्यक्ष तत्कालीन नरहरी झिरवाळ यांना एक अविश्वास प्रस्तावाची नोटीस पाठवून दिली आणि त्याच्यानंतर मग आपल्या पुढच्या सगळ्या कारवाया केल्या। त्यामुळे एक प्रकारे या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार व्हावा ही मागणी सातत्यानं ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये करत होता। जेव्हा घटनापीठाचं कामकाज फेब्रुवारी महिन्यात सुरू झालं तेव्हा सुद्धा त्यांची पहिली मागणी ही होती की नबाम रेबियाचा पुनर्विचार झाला पाहिजे। आणि याच संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची घडामोड सुप्रीम कोर्टातून येते। ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्याला समजावून सांगतील की या सगळ्या घटनेचे नेमके अर्थ काय होतात। नबाम रेबिया किती महत्त्वाची आहे ही घडामोड? बघा, सुरुवातच नबाम रेबियापासून झाली महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची। पण त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी कोर्टाकडे मागणी केली होती की नबाम रेबियाला तुम्ही 7 जजेसकडे पाठवा, पण त्यावेळेस कोर्टाने ती मान्य नाही केली। पण 11 मेला जेव्हा मेन निकाल आला तेव्हा कोर्टाने सांगितलं की नबाम रेबिया हे आम्ही 7 जजेसकडे पाठवतोय। तर उद्या 12 तारखेला हे मॅटर 7 जजेस समोर सुप्रीम कोर्टात येईल डायरेक्शनसाठी। म्हणजे सुरुवात उद्या त्याची होईल। उद्या हिअरिंग होणार नाही, पण उद्या 7 जजेस समोर त्याची सुरुवात होईल। याचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार नाहीये, पण पुढे जर कोणी असं जर नबाम रेबियाचं कारण वापरलं आणि असं प्रोसेसला थोडं हे केलं तर सुप्रीम कोर्टाला वाटतंय की त्या नबाम रेबिया ही 5 जजेसची जजमेंट होती, आता ती उलटवायची असली, बरोबर करायचं असलं ते तर तुम्हाला 7 जजेस लागतील। तर उद्या 7 जजेस बसणार आहेत आणि त्याची सुरुवात होणार आहे। सुनावणी डिटेलमध्ये नाही होणार, पण त्याचं एक सुरुवात होणार आहे। त्याची सुनावणी जी आहे ती नेमकी कधी होणार हे आपल्याला कधी कळेल का? त्याच्यासाठी वेळ लागेल? ते आपल्याला उद्या समजेल त्याची रूपरेषा, की कधी त्याला 1-2 वर्षही लागतील त्या सुनावणीला, पण उद्या त्याची सुरुवात होईल। हे आता महाराष्ट्रापुरतं तर फक्त अभ्यासापुरतंच राहिलं। 7 न्यायमूर्ती हे कन्सिडर करतायत हे प्रकरण, हे निश्चित झालंय, ते कधी होईल हे आपल्याला कन्सिडर करतायत हे निश्चित झालंय। त्याच वेळेस चीफ जस्टिसांनी सांगितलंय, त्यामुळे उद्या 7 न्यायाधीशांपुढे हे प्रकरण असणार आणि त्याच्यावर ते रूपरेषा ठरवतील कधी। म्हणजे उद्धव ठाकरेंना याचा फायदा होणार नाहीये, पण पुढे जर कोणी असं नबाम रेबिया वापरलं तर त्यांना चपराक बसेल। ही गोष्ट तुम्ही सांगताय ती खूप महत्त्वाची आहे की म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत तर त्याचा आता फायदा नाही झाला, पण भविष्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय होणार आहे की पुन्हा एखाद्या गटानं असं करू नये की बंड करायचंय 10th शेड्यूलच्या सगळ्या कारवायांपासून आपल्याला वाचायचंय, तर त्याच्यासाठी काय करायचं, एक दिवस आधी फक्त अविश्वास प्रस्तावाची नोटीस द्यायची, म्हणजे त्याच्यामुळे अध्यक्षांचे अधिकार हात जे आहेत ते बांधले जातात। हे भविष्यात होऊ नये याचा फैसला सुप्रीम कोर्ट करेल। हो, एका जरी आमदारांनी अविश्वास प्रस्ताव आणला अध्यक्षांवर तर अध्यक्ष अपात्रतेची कारवाई पुढे नेऊ शकत नाही। तर हे एक लॅक्युना होतं, ते कोर्टाला समजलं। कधी समजलं? सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी मागणी केली तेव्हा कोर्टाने ती अमान्य केली, पण पूर्ण मॅटर ऐकल्यावर 11 मेच्या जजमेंटमध्ये कोर्टाने असं सांगितलं की नबाम रेबिया आम्ही 7 जजेसकडे पाठवतोय। आता 5 महिन्यानंतर उद्या ते 7 जजेस समोर असणार आहे आणि ह्याच्यावर रूपरेषा उद्या कळेल, त्याला वेळ लागेल आणि नंतर हे कधी होऊ नये असं हे सुप्रीम कोर्टाला एक जो फॉल्ट आहे तो दुरुस्त करायचा आहे। आता उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होणार नाही, पण पुढे असं होणार नाही त्याची खबरदारी सुप्रीम कोर्ट घेणार आहे। आणि तो निकाल 5 न्यायमूर्तींचा होता, त्यामुळे हे 7 जजेस। तो निकाल नबाम रेबिया जर उलटवायचा असला तर तुम्हाला 7 जजेस लागणार, कारण तो 5 न्यायमूर्तींचा होता। त्यामुळे हे आता 7 जजेस समोर उद्या आहे। तर ही एक सगळ्यात मोठी महत्त्वाची घडामोड आहे। नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार जो आहे ते करण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। बरोबर प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।
ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ललित पाटील फरार होण्यामागे